तर असाच आरोप आणखी एका ठिकाणी केला जातोय। प्रभाग 94 मध्ये मतदारांना पैसे वाटपाचा प्रकार उघड झालाय। जिशान सिद्दीकी यांच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे देताना आढळलेत। या प्रकरणी तक्रारदार जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पूर्व इथल्या निर्मलनगर पोलीस चौकीत संबंधितांवर कारवाई करण्यात आली। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडून। वैदेही, काय अपडेट्स आहेत या प्रकरणी? किती जणांना ताब्यात घेतलंय? नक्कीच आपण बघतोय की एक धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलेला बघायला मिळत आहे। विभाग क्रमांक 94 या ठिकाणी रश्मीताई यांच्या काही समर्थकांकडून पैसे वाटपाचा हा कार्यक्रम होत असलेला बघायला मिळालेला आहे आणि एकूणच जिशान सिद्दीकी यांचे पोस्टर देखील त्या ठिकाणी बघायला मिळाले होते। जवळपास 3000 रुपये वाटप त्या ठिकाणी केलं जात असल्याचं देखील बघायला मिळालेलं होतं। त्याच्यामुळे पैसे वाटपांचा हा कार्यक्रम सध्या ज्या पद्धतीनं होतोय त्याबद्दल एक दुःखही व्यक्त केलं जात आहे। निर्मलनगर परिसरामध्ये खरं तर ही घटना घडली आणि पोलीस सध्या या सगळ्या प्रकाराची चौकशी करताना बघायला मिळत आहेत। ठीक, धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी। तर महापालिका निवडणुकीत मताची किंमत 3000 इतकी झाली आहे। कारण आता पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर आले। सांगलीतही पैसे वाटल्याचा राष्ट्रवादीवर आरोप करण्यात आलाय। तर पिंपरी चिंचवडमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली। तर लातूरमध्ये भाजप उमेदवारावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय। साहित्य सरांकडे क्या बोले? ठीक है।